नमस्कार प्रिय गुरुजी, या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या सर्वांना माहीतच आहे की आपण इयत्ता पहिलीपासून पाचवीपर्यंत मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा यासाठी जो काही मुलांचा अभ्यासक्रम आहे तो टोटली फ्री ऑफ कॉस्टमध्ये या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण विद्यार्थ्यांना शिकवत आहोत आणि खूप विद्यार्थी याचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा करून घेत आहेत. अशाच पद्धतीने विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, आपल्या चॅनलला तुम्ही जास्तीत जास्त सहकार्य करा. त्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा, कारण यातला एकही व्हिडिओ मिस होता कामा नये. आणि तुम्ही जास्तीत जास्त वेळा जेवढा हा व्हिडिओ पाहाल तेवढ्या वेळेस तुमचे चांगले रिव्हिजन होणार आहे आणि तुम्हाला फक्त व्हिडिओ बघून देखील तुमचा मंथन सामान्य ज्ञान परीक्षेचा खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास होऊ शकतो. आणि तो कसा करून घ्यायचा ह्याच्या तुम्हाला अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या आयडिया मी तुम्हाला देणारच आहे. फक्त थोडंसं पालक आणि विद्यार्थी दोघांनी याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे आणि जास्तीत जास्त रिव्हिजन झाली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं ते म्हणजे घटक 4 लिंग. तर तुम्ही पाहिला नसेल तर नक्कीच तुम्ही काय करा, तो पहिला घटक पहा तुम्ही, कारण प्रत्येक जो घटक आहे जो पुढे पुढे आपण जाणार आहोत पण त्याच्यासाठी त्याचा रेफरन्स लागण्यासाठी तुम्हाला पाठीमागचा घटक देखील बघणं तितकंच गरजेचं आहे. तर लिंग हा घटक तुम्ही पाहिला नसेल तर लगेच पहा तुम्ही. आणि आज आपण जे पाहणार आहोत ते म्हणजे घटक नंबर 5 वचन. तर सुरुवात करूया आपण. तर बाळांनो, आपल्याला वचन म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी त्याची सुरुवातीला व्याख्या म्हणजे त्याचा अर्थ काय ते आपल्याला बघायला लागेल. ठीक आहे, तर आपण बघूया. जसं वस्तू एक आहे की अनेक आहेत हे ज्यावरून कळते त्यास नामाचे वचन म्हणतात. म्हणजे काय, तर कोणतीही एक वस्तू जर असेल तर ती वस्तू एक आहे की अनेक आहेत. बघा, ती वस्तू एक आहे की अनेक आहेत हे ज्या नामावरून कळतं त्याला आपण वचन असे म्हणतो. ठीक आहे, मग आता बघा, मराठी भाषेमध्ये वचनाचे 2 प्रकार आहेत, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये एक वचन आणि अनेक वचन. बघा, एक वचन आणि अनेक वचन. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. समजा आपल्या घराच्या आजूबाजूला फुलांची झाडं असतात. आता समजा त्याच्यामध्ये झाड आहे, त्या झाडावर एक फूल लागलं असेल तर आपण काय म्हणतो रे, की एक फूल लागलं म्हणजे एक वचन म्हणायचं त्याला. फूल जर एकच असेल तर त्याला आपण एक वचन म्हणतो. बघा, शब्दामध्येच त्याचा अर्थ आहे एक वचन. एकच फूल लागलं तर त्याला आपण एक वचन असं म्हणणार. पण समजा त्या झाडाला 2, 3, 4 म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त जर फुलं लागली असतील तर आपण त्याला अनेक वचन म्हणतो. म्हणजे एकच फुल असेल तर त्याला आपण म्हणणार एक वचन. आणि त्याच ठिकाणी समजा झाडाला आपल्या 2 किंवा 2 पेक्षा जास्त फुले लागली असतील तर आपण त्याला म्हणणार अनेक वचन. लक्षात येते? समजा आपण आता अभ्यास करतो, पुस्तकात बघून अभ्यास करतो. आपल्या शाळेमध्ये टीचर आपल्याला पुस्तकातून शिकवतात. समजा एकच पुस्तक असेल समजा आपल्या टीचरांच्या हातामध्ये तर आपण काय म्हणणार, एक पुस्तक म्हणजे पुस्तक. पण तेच समजा जर जास्त पुस्तके त्यांच्या हातात असतील तर आपण काय म्हणतो, पुस्तके असं म्हणतो का पुस्तकच म्हणतो. 2, 3, 4 म्हणजे 2 पेक्षा जास्त पुस्तके असतील तर आपण त्यांना पुस्तके म्हणणार, त्याला पुस्तक नाही म्हणत. फक्त एक असेल तर एक पुस्तक, जास्त पुस्तके असतील म्हणजे 2 पेक्षा जास्त तर त्याला आपण काय म्हणणार, पुस्तके. तसंच मी तुम्हाला फुलांच्या बाबतीत सांगितलं. एकच असेल तर एक फुल म्हणायचं आणि 2 पेक्षा जास्त असतील तर त्याला फुले म्हणायचं. 2 फुले, 5 फुले, 10 फुले, 20 फुले. आणि एकच असेल तर आपण काय म्हणणार, एक फुल. म्हणजे एक असेल वस्तू तर एक वचन आणि वस्तू जास्त असतील तर त्याला आपण अनेक वचन म्हणणार. बरोबर, लक्षात आलं तुमच्या? आता बाळांनो, आपण थोडीशी वेगवेगळी उदाहरणं बघूया. पाण्यामध्ये मासा असतो, बरोबर. आता मला सांगा, जर मासा हा शब्द आहे तर मासा म्हणजे एकच मासा. आपण जर एक मासा असेल तर त्याला आपण काय म्हणतो, मासा, एक मासा. पण त्या ठिकाणी समजा 4, 5, 10 मासे असतील तर आपण काय म्हणणार, मासे. बघा, मी बोलता बोलता पण तेच बोललो, मासे. ओके, एक मासा, अनेक मासे. 10 मासे असतील तर त्याला 10 मासा असं म्हणत नाही आपण, त्याला मासे असा शब्द वापरतो. म्हणजे एक मासा, अनेक मासे. आता झाडावरचं माकड आहे तर एक असेल तर आपण काय म्हणतो, माकड असं म्हणतो. बरोबर. आणि जास्त असेल तर आपण काय म्हणणार, माकडे. एक असेल तर माकड म्हणतो आणि जर 2 किंवा 2 पेक्षा जास्त असतील तर आपण म्हणतो माकडे. माकडा म्हणत नाही, माकडे म्हणतो. बरोबर. त्याचबरोबर रोज सकाळी शाळेत जाताना आपण आरशामध्ये बघून पावडर लावतो, केस विंचरतो, आरसा. तर समजा एकच असेल तर आपण काय म्हणतो, आरसा. आणि जास्त असतील आरसे तर आपण काय म्हणतो, आरसे म्हणतो. म्हणजे जर वस्तू एकच असेल तर त्याला आपण म्हणायचं एक वचन, आरसा. आणि अनेक असेल, अनेक वचन असेल तर आरसे म्हणतो. लक्षात येतं? म्हणजे एक वचन आणि अनेक वचन. आता बघा, आपण दुकानामध्ये खाऊ आणायला जातो तर आपल्याला आई किंवा आपले बाबा पैसे देतात. तर एकच असेल तर त्याला पैसा म्हणतो, पण अनेक असेल तर पैसे म्हणतो. म्हणजे पैसा हा एक वचन आहे तर पैसे हे अनेक वचन आहे. त्याच पद्धतीने समजा 10 रुपयाची नोट दिली आपल्याला बाबांनी किंवा आईने दिली तर आपण त्याला काय म्हणतो, एक नोट म्हणतो. 10 रुपयाची एक नोट.
पण समजा त्यात जर 2-3 नोटा असतील तर आपण त्यांना काय म्हणतो, नोटा. म्हणजे एक नोट अनेक नोटा. बरोबर, लक्षात येते. आता बघा आपलं घर आहे, एकच असेल तर आपण काय म्हणणार आहे बाळांनो, एक घर, घर. पण समजा अनेक असतील तर आपण काय म्हणणार, घरे. बरोबर, 2-4 म्हणजे 2 पेक्षा जास्त असतील तर आपण काय म्हणणार, घरे म्हणणार आपण. एक घर अनेक घरे म्हणजे घर एक वचन, घरे अनेक वचन. फुलांची वेल असते, वेल. बरोबर, तर वेलला एकच असेल तर आपण म्हणणार वेल, पण अनेक असते तर आपण काय म्हणणार, वेली म्हणणार. म्हणजे वेल हे एक वचन आहे, तर वेली हे अनेक वचन आहे. ओके, त्याच पद्धतीने आपण चमचा, चमच्याने आपण खातो. एक असेल तर चमचा म्हणतो, अनेक असेल तर चमचे म्हणतो आपण. म्हणजे चमचा हे एक वचन आहे, तर चमचे हे अनेक वचन आहे. पाऊस पडला की आपण काय करतो रे, कागदाची होडी बनवतो आणि त्या पाण्यामध्ये सोडतो. तर एकच होडी बनवली असेल तर आपण काय म्हणतो, एक होडी. पण समजा आपल्या दादानं, दीदीनं सगळ्यांनी मिळून जर आपण होड्या बनवल्या तर आपण काय म्हणणार, होड्या म्हणणार. होड्या, एक होडी अनेक होड्या. म्हणजे होडी एक वचन, तर होड्या अनेक वचन. त्याचबरोबर आपण एकमेकांना टाळी देतो. तर टाळी असेल एक दिली तर आपण काय म्हणतो, टाळी. पण समजा अनेक जणांनी दिले तर आपण काय म्हणणार, टाळ्या. बरोबर, टाळ्या म्हणतो आपण. तसंच एक असेल तर टाळी, अनेक टाळ्या. म्हणजे टाळी हे एक वचन, टाळ्या हे अनेक वचन. शाळेमध्ये आपण आपला डबा घेऊन जातो जेवणाचा, तर एक असेल तर त्याला आपण काय म्हणणार, एक वचन डबा. आणि अनेक असतील तर आपण म्हणणार डबे. त्याचबरोबर तुम्हाला माहितच आहे बघा, जसं इंग्रजीमध्ये जानेवारी, फेब्रुवारी ह्याला आपण काय म्हणतो रे, महिने म्हणतो. तर समजा एक असेल तर एक महिना आणि अनेक असतील तर आपण काय म्हणणार, अनेक महिने. बरोबर, एक वचन अनेक वचन, महिना महिने. आता बघा आपल्या सर्वांना चित्र आवडतं, तर एक असेल चित्र तर त्याला आपण म्हणतो एक चित्र म्हणजे एक वचन. पण अनेक असतील तर काय म्हणणार रे, चित्रे. म्हणजे ते काय झालं, अनेक वचन झालं. आपण समजा छोटस एक रोपटं लावतो घराच्या बाजूला कुठेतरी, मग ते रोप असेल एक असेल तर त्याला आपण रोप म्हणतो. बरोबर, छोटस रोप. पण समजा जास्त असतील, अनेक असतील 2 पेक्षा जास्त, तर त्याला आपण काय म्हणणार, रोपे म्हणणार. बरोबर, म्हणजे रोप हे एक वचन, रोपे हे अनेक वचन. समजा ते रोप काय होतं, पुढे पुढे वाढत जातं आणि त्याचं मोठं झाड बनतं. ओके, तर झाड एक असेल तर आपण त्याला काय म्हणणार आहे बाळांनो, झाड म्हणतो. पण अनेक असतील तर काय म्हणणार, झाडे. म्हणजे झाड हे एक वचन आहे, झाडे हे कसं आहे, अनेक वचन आहे. समजा ते झाड आहे आंब्याचं, तर आपण काय करतो, एक आंबा असेल तर आपण म्हणतो एक आंबा. पण झाडाला काही एकच आंबा लागतो का रे, नाही, त्याला अनेक आंबे लागतात. मग आपण त्याला काय म्हणतो, एक असेल तर आंबा म्हणणार, अनेक असतील तर आंबे म्हणणार. म्हणजे आंबा हे एक वचन, तर आंबे हे काय झालं, अनेक वचन. आता बघा तो आंबा पिकला तर आपण काय करतो, बाजारामध्ये विकायला घेऊन जातात. मग ते बाजारामध्ये विकायला नेल्यावर ते आंबे कशात ठेवतात रे, टोपलीमध्ये ठेवतात. मग एक असेल तर त्याला आपण टोपली म्हणतो. म्हणजे टोपली हे एक वचन आहे. आणि समजा जास्त टोपल्या असतील, जास्त आंबे असतील, तर त्याला आपण काय म्हणणार, अनेक टोपल्या. म्हणजे टोपली हे एक वचन आहे, तर अनेक टोपल्या, टोपल्या हे अनेक वचन आहे. टोपली एक वचन, टोपल्या अनेक वचन. लक्षात येतं, किती सोपं आहे बघा रे. तुम्हाला लहान बाळांना घोड्यावरती बसायला आवडतं, घोडा दिसला की असं वाटतं की आपण घोड्यावर बसायला पाहिजे. मग समजा तुम्ही घोड्यावर बसून चाललाय आणि पाऊस पण पडतोय, मग तुम्ही काय करणार रे, घोड्यावर बसून छत्री धरणार. बरोबर ना. मग समजा घोडा एकच असेल तर आपण काय म्हणणार, एक घोडा एक वचन. पण अनेक असतील घोडे तर आपण काय म्हणतो, घोडे. म्हणजे घोडा हे एक वचन आहे, तर घोडे हे अनेक वचन आहे. आणि तुम्हाला बोलल्याप्रमाणे आता पावसाळा सुरू आहे, वरून समजा पाऊस पडत असेल तर आपण काय करणार, छत्री घेऊन बसणार. मग एक असेल तर आपण म्हणतो छत्री, अनेक असेल तर आपण काय म्हणणार आहे, हा सांग बघू, छत्र्या म्हणणार. बरोबर, म्हणजे एक छत्री एक वचन झालं, तर छत्र्या म्हणजे 2 पेक्षा जास्त तर ते अनेक वचन झालं. लक्षात येतंय, एक छत्री अनेक छत्र्या. आता बघा बाळांनो, त्याच्या पुढचाच एक भाग आहे त्याच्यामध्ये, तो म्हणजे पुल्लिंगी नामाचे अनेक वचन. आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये काय शिकलो, लिंग शिकलो, ज्याच्यामध्ये आपण काय काय पाहिलं, पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी हे 3 आपण काय पाहिले, लिंगाचे प्रकार पाहिले. तर आपण आता काय बघणार आहे बघा, पुल्लिंगी नामाचे अनेक वचन. पुल्लिंग म्हणजे आपल्याला माहितच आहे, पुरुष, तो, दादा. लक्षात येते ना. बरोबर, तर आता बघा त्या ठिकाणी त्या नामांचे एक वचन आणि अनेक वचन असे आपल्याला ते शब्द पाहिजे. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की तो झोका, मग तो असेल तर आपल्याला दादा आठवायचा आहे आणि दादा हा पुल्लिंग आहे, म्हणजे तो झोका काय झाला, पुल्लिंग झाला. आता झोका हे एक वचन आहे, एक झोका. पण अनेक झोके असतील तर आपण त्याला काय म्हणणार, झोके. म्हणजे झोका हे एक वचन आहे, तर झोके हे अनेक वचन आहे. बरोबर. आता बघा आपल्या घराचा दरवाजा, बरोबर, तर दरवाजा हा एकच असेल तर आपण त्याला एक दरवाजा म्हणतो. आता दरवाजा पुल्लिंग आहे, तो दरवाजा म्हणतो. तो दादा पुल्लिंग, तो दरवाजा पुल्लिंग.
तसं दरवाजा एक वचन अनेक असतील तर आपण काय म्हणणार, दरवाजे म्हणणार आपण. एक दरवाजा, अनेक दरवाजे, एक वचन अनेक वचन. आता बघा, फुलांच्या झाडावर भुंगा बसतो, तर एक असेल तर त्याला आपण म्हणतो भुंगा, अनेक असतील तर आपण म्हणतो भुंगे. म्हणजे भुंगा एक वचन, भुंगे अनेक वचन. आपल्या पॅन्टला किंवा शर्टला खिसा असतो, बरोबर, तर खिसा हे एक वचन आहे, तर त्याचं अनेक वचन काय होणार, हा सांगा बघू, खिसे. बरोबर, खिसा एक वचन, खिसे अनेक वचन. आता बघा 15 ऑगस्ट झालं, तर 15 ऑगस्टच्या दिवशी आपण झेंडा फडकवला, तर त्याच्यामध्ये एक झेंडा असेल तर एक वचन आणि झेंडे अनेक असेल तर आपण त्याला काय म्हणतो, झेंडे. म्हणजे झेंडा हा एक वचन, झेंडे अनेक वचन. आता तुम्ही मला सांगायचं, आपला खांदा आहे, तर खांदा हे झालं एक वचन, त्याचं अनेक वचन काय रे, सांगा बघू. बरोबर, खांदे, खांदा, खांदे. गोंडा एक वचन आहे, गोंडा, अनेक वचन काय होईल त्याचं, गोंडे. बरोबर, गोंडा, गोंडे. आपला चेहरा असतो, चेहरा हे एक वचन आहे, पण अनेक असतील तर आपण त्याला काय म्हणणार, हा, चेहरे. बरोबर, चेहरा एक वचन, चेहरे अनेक वचन. आता बघा, राजा एक वचन आहे, त्याचं अनेक वचन सांगा बघू, राजा, राजे. पुन्हा पाळणा, पाळणा एक वचन आहे, अनेक वचन काय होणार रे, पाळणे, पाळणा, पाळणे. पुढे धडा एक वचन आहे, धडा, अनेक वचन काय होईल, धडे. बाळांनो, आपण पुल्लिंगी नामाचे अनेक वचन पाहिले. आता आपण पाहणार आहोत ते म्हणजे स्त्रीलिंगी नावाचे अनेक वचन. तुम्हाला माहितच आहे की स्त्रीलिंग म्हणजे काय, आणि अजून जर लक्षात नसेल आले तर त्यासाठी पाठीमागचा आपला व्हिडिओ पहा, लिंग. ओके, जसं की स्त्रीलिंग म्हणजे काय, दादाला आपण तो दादा शब्द वापरतो, तर स्त्रीलिंग मध्ये आपण काय करतो, ती दिदी हा शब्द वापरतो. बरोबर, म्हणजे ज्याच्यामध्ये स्त्री जातीचा बोध होतो. त्यासाठी डिटेल व्हिडिओ पहा आपला. तर आपण आता उदाहरण पाहूया. समजा उदाहरण आपण काय म्हणतो, रात्र. बरोबर, हा शब्द कसा आहे, स्त्रीलिंग आहे, कारण आपण काय म्हणतो, ती रात्र. बरोबर, म्हणजे ती स्त्रीलिंग आहे. मग रात्र असेल तर तो झाला एक वचन, पण जेव्हा अनेक रात्री असतात तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, अनेक वचन. म्हणजे रात्र हा एक वचन आहे, तर रात्री हा अनेक वचन आहे. रात्र, रात्री. आपल्या घरामध्ये काच असते बघा, तर एक असेल तर आपण त्याला काच म्हणतो, अनेक असेल तर आपण त्याला काचा म्हणतो. बरोबर, ती काच म्हणजे ती स्त्रीलिंग आहे. म्हणजे एक असेल तर काच, अनेक असेल तर काचा. त्याचबरोबर बाग आहे, बाग, बाग हा स्त्रीलिंग शब्द आहे, ती बाग म्हणतो आपण. बरोबर, मग बाग हा एक वचन आहे, तर अनेक वचन काय होणार, बागा. बरोबर, बाग हे एक वचन, बागा अनेक वचन. आता तुम्ही सांगायचं मला, जसे आता माळ, गळ्यातली माळ असते, एक वचन आहे, त्याचं अनेक वचन काय होणार, माळा. बरोबर, इमारत हा शब्द आहे, तर एक असेल तर आपण म्हणणार इमारत, अनेक असेल तर काय म्हणणार रे, इमारती. इमारत, इमारती. याचबरोबर गवळण हा एक वचन आहे, त्याचं अनेक वचन काय होणार, गवळणी. गवळण, गवळणी. तसंच गाई हा शब्द आहे, तर आपण काय म्हणतो, एक गाय, अनेक गायी. बरोबर, गाय, गायी. त्याच पद्धतीने जमीन, एक असेल तर जमीन, ती जमीन स्त्रीलिंग शब्द आहे, एक जमीन, अनेक काय होणार, जमिनी. बरोबर, एक जमीन, अनेक जमिनी. लक्षात आलं. आणि बाळांनो, या लिंगामधला तिसरा प्रकार ते म्हणजे नपुंसकलिंगी. बरोबर, तर आपल्याला माहित आहे नपुंसकलिंगी म्हणजे काय, पुरुष किंवा स्त्री जातीचा बोध होत नाही त्याला आपण नपुंसकलिंगी म्हणतो. मग त्याच्यासाठी आपण काय शब्द वापरतो रे, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण काय बोललो होतो, ते चित्र. बरोबर, तो ती असं होत नाही, ते चित्र, त्याला आपण नपुंसकलिंगी म्हणतो. तर आपण आता त्याची अनेक वचने आपण पाहूया. आता बघा, कबूतर आहे, तर कबूतर हे काय आहे, नपुंसकलिंगी आहे, कारण आपण त्याला काय म्हणतो, तो ती हा शब्द वापरत नाही, ते कबूतर म्हणतो. म्हणजे ते काय आहे, नपुंसकलिंगी आहे. तर कबूतर एक असेल तर आपण म्हणणार कबूतर एक वचन, आणि अनेक असतील तर आपण काय म्हणणार, कबुतरे. बरोबर, कबूतर एक वचन, कबुतरे अनेक वचन. त्याचबरोबर कमळ हा शब्द एक वचन आहे, अनेक वचन काय होईल रे, कमळे. बरोबर, कमळे होणार. कमळ एक वचन, कमळे अनेक वचन. त्याचबरोबर आपण गाणं म्हणतो त्याला काय म्हणतो रे, गीत म्हणतो आपण, गीत. तर गीत हे एक वचन आहे, तर अनेक वचन काय होईल, गीते होईल. काय होईल, गीते. आता तुम्ही सांगा मला, शेतामध्ये पीक असतं, तर पीक हे एक वचन आहे, अनेक वचन काय होईल, पिके. पीक, पिके. शाळेमध्ये काही मुलांना बक्षीस मिळतं, तर बक्षीस, ते बक्षीस म्हणतो आपण, नपुंसकलिंग आहे, ते बक्षीस. बक्षीस एक वचन, अनेक वचन काय होईल रे, बक्षिसे. बरोबर, बक्षीस, बक्षिसे. रान असतं बघा, त्याला आपण काय म्हणतो, रान एक वचन, पण अनेक वचन काय होणार, राणे. एक रान, अनेक राणे, आणि तो शब्द नपुंसकलिंगी आहे. तसेच वन असेल तर त्याचं अनेक वचन काय होणार, वन,
वने. तसेच शहर, आता पुणे मुंबई हे मोठं शहर आहे, शहर अनेक असतील तर शहरे असं म्हणतो, शहर शहरे. त्याचबरोबर मिनिट असेल तर एक वचन, अनेक असतील तर काय म्हणणार, मिनिटे. मिनिट एक वचन, मिनिटे अनेक वचन. आता बघा बाळांनो, तुमच्या मनात हे चालू असेल की हे मला जमेल का, मला येईल का, पण त्यासाठी प्रॅक्टिस करायला पाहिजे. आता जे मनात चाललंय ना ते मन, मन काय आहे रे, ते मन आहे, नपुसलिंगी शब्द आहे, बरोबर. तर मन हा एक वचन आहे, तर मने हे अनेक वचन झालं. एक असेल तर मन आणि अनेक असेल तर आपण काय म्हणणार, मने, बरोबर. तर बाळांनो, हे वचन आणि त्याचे जे आपण प्रकार पाहिले हे अजून चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे रे, हा व्हिडिओ कमीत कमी 3 वेळा पहा, व्यवस्थित तुम्ही सराव करा, त्याचा अभ्यास करा. तुम्हाला नक्कीच समजून जाईल की वचन म्हणजे काय आणि त्याचे काय प्रकार आहेत ते. ओके. तर त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.